नर्मदे हर. आज दिनांक 26 डिसेंबर 2025. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आहे आजचा 54वा दिवस. आम्ही आहोत पिटामली गावात. मागील 2 दिवसापासून आम्ही पिटामली गावातच होतो. कालचा व्हिडिओ आला नाही कारण थोडा आजारी होतो म्हणून कालचा काहीच व्हिडिओ केला नाही. 2 दिवस आजारी होतो, सलाईन चालू होत्या म्हणून व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही. त्यासाठी दिलगिरी आहे. पण आपण आता आज पिटामलीहून जाणार आहोत बडभागाकडे. तर चला बघूयात आजचं काय काय प्रसंग येत होते. नर्मदे हर. आश्रमातून बाहेर निघालो आणि लगेच आपल्याला आजचं सूर्यनारायणाचं दर्शन घडलेलं आहे. नर्मदे हर. काल आम्ही होतो पिटामली गावात. परवापासून आम्हाला लूज मोशन होत होते. नारेश्वरला आपण दवाखाना गेला, काही फरक पडला नाही. परत आम्ही पुढे आलो. पिटामली गावात आम्हाला एक 24-25 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर पिटामली गावात आम्ही मुक्कामाला थांबलो. आम्हाला रात्री एवढं म्हणजे उठता येईना, बोलता येईना असं झालेला होता विषय. तिथे त्या गाववाल्यांनी आम्हाला डॉक्टर आणून दिले. त्या डॉक्टरांनी रात्री सलाईन लावली आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्ही 3 लोक, गौरीताई, मी, आपले गवारे काकू आणि खराडे बाबा, आम्हाला 4 एक सलाईन लावले. दुसऱ्या दिवशी परत एक सलाईन लावले. म्हणून आम्ही व्हिडिओ तर काय बनवले नाही. पण त्या गावचा जी लोक होती खूप छान होती, खूप छान भेटलेत. खूप म्हणजे आपलं असं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आम्हाला निघूही देत नव्हते. आताही नव्हतं निघू देत. खूप विनवण्या करत होते. पण आपले काही लोक पुढे गेलेत म्हणून आम्हालाही निघावं लागलं. त्या डॉक्टरांनी आम्हाला फोन केलेत, पण सकाळी ते आले नव्हते. पण ते बोललेत तुम्हाला जर पुढे काही प्रॉब्लेम आला तर अजून मी 50 किलोमीटरपर्यंत तुम्हाला अटेंड करू शकतो. काय असेल तर फोन करा. म्हणजे एवढे छान लोक आहेत ते. खूप 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 छान वाटलं आज आम्हाला. तिथं 1 दिवस मुक्काम राहिलो पण खूप छान वाटलं. नर्मदे हर. सकाळी सकाळी गाडवाट चिखलाचं थोडंसं आहे म्हणून परिक्रमावासी एक करून एका लाईनीत रस्ता क्रॉस करतायत. थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला दत्तात्रय आश्रम रेवा सेवा भवन लागलेलं आहे. आणि आपल्याला तिथून फोन आलेला होता की तुम्ही लोक बालभोगसाठी तरी या. खाली त्यांचा फोन आला होता की आमच्याकडे मुक्कामाला या. पण तिथं ट्रीटमेंट चालू होतं म्हणून आम्ही तिथंच राहिलो. त्यांना म्हटलं सकाळी येऊ आम्ही तुमच्याकडं. इथं प्रायव्हेट प्रॉपर्टी चांगला मोठं फार्म हाऊस आहे. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, आश्रम में केवल परिक्रमावासी व्यक्ति ही प्रवेश करे, बिना अनुमति प्रवेश नहीं. आणि इथून समोर आहे आपल्याला मैयाचं दर्शन होतं पण दुखांमुळे दिसत नाहीये. परिक्रमावासी सगळे इथे आता बालभोगसाठी आलेले आहेत. परिक्रमावासियांना तुम्ही शंकरपाडे आणि फुल भरून दुधाचा ग्लास, मोठा ग्लास एनर्जीसाठी सकाळी सकाळी दिलेले आहेत. समाधी आता जे तुम्ही बाहेर सांगा
सुरुवातीपासून म्हणजे हो मी सल्ला एक मिनिट. तर आम्ही आलेलो आहोत दत्तात्रय आश्रमामध्ये आणि माईंनी आणि बाबाजींनी खूप छान प्रकारे परिक्रमावासियांना सेवा दिली. तुम्ही आता बघितलंच असेल. आम्ही इंदोरहून आलो इकडे सेवेला आणि 20 वर्ष तिकडे मंदिर आमच्या घरातच होतं, पण विग्रह इकडे आम्हाला इकडे सेवेला यायचं होतं म्हणून पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली, भंडारा केला आणि 2.5 वर्षापासून आम्ही इकडे सेवेला असतो. आणि आमच्या मुला मुलीची सेवा असते, कोणाची नाही. तिथं लिहिलं वाचलं मी की दान वगैरे स्वीकारलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही तुमचं पूर्ण परिवार स्वखर्चानेच जे काय ते चालवतं. म्हणजे दुपारची भोजन प्रसादी असू द्यात, रात्रीची विश्रांती असू द्यात. हो तसं दुपारी तर सगळे तिकडून जेवणच येतात ना ते, म्हणून इकडे काही नसतं. सकाळचं बाळभोगच असतं आणि ते कोणी थांबतात ना येतं तर त्यांना सगळं होऊ शकतं त्यांची व्यवस्था. हे नाना महाराज ताराणेकर आहे तिकडे, त्यांचे शिष्य नारायण देवता. नारायण महाराज आमचे सद्गुरू आणि यांचे सद्गुरू नारायण महाराज, नानांचे सद्गुरू टेंबे स्वामी. 50 वर्ष दास भक्ती केली त्यांची. हे टायर 16ची चप्पल घालायचे, फक्त साधारण खूप गोड होते. आम्ही पण असं गुरु केला आम्हाला की असं सिंपल गुरु पाहिजे आणि त्यांची मोह माया काहीच नको. आणि त्यांचीच हे कृपा आहे की आम्ही सेवेला आला, नवरात्र आम्हाला सानिध्य मिळालं आणि त्यांचं सगळं म्हणजे कृपेनेच हे सगळं होत आहे. तुम्ही इंदोरचे आहात ना? हो आम्ही छान मराठी बोलताय. होळकर वंशाचे आहे. अच्छा, होळकर वंशाचे आहात. नर्मदे हर. देव दत्त दिगंबर त्यांचं देवघर देवींची वस्तू आणि इकडे त्यांचे गुरु महाराज आहेत. असा हा मंदिराचा परिसर आहे. हे जर तुम्ही वाचत असाल इथं इथं त्यांनी क्लिअरली लिहिलं आहे की इथं कुठलंही दान स्वीकारलं जाणार, ते आपल्या परिवाराच्या खर्चातूनच आपल्या स्वखर्चातूनच जी काही सेवा देतात ती देतात आणि इथं कुणालाच काही हे नाही करत. कारण खूप छान वाटलं आम्हाला इथं येऊन. आलेलो होता आता कवडिया या गावात. कवडिया गावातून आपण आता पुढच्या मार्गाला जाणार आहोत. तर चला बघूयात काय करायचं ते. आता नर्मदे हर. थोडंच पुढे आल्यानंतर परत इथं बालभोग प्रसादीसाठी बोलावलंय. सप्तशिंगी मातेचं इथं मंदिर आहे. गुरुदेव हो गया 2 बार किया. गुरु जी 2 बार किया. और आजचं मैयाचं दर्शन अशा पद्धतीने निमगुल या गावात आणि इथून 2 किलोमीटर आपल्याला पुढे रस्ता आहे. 2 किलोमीटर धारेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. धारेश्वरनं आपण जाणार आहोत पुढे. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर आपल्याला असं मैयाचं दर्शन झालंय. दर्शन तसं सकाळी झालं होतं मागे दाखवल्याप्रमाणे, पण आता क्लिअर झालंय. तर सकाळी धुकं होतं, लांबचं दिसत नव्हतं. आता एकदम जवळच आहे. आजचा रस्ता तटाच्या थोड्याच बाजूला आहे, एकदम तटही नाही. एक 10-12 मीटर एवढासा दुरून आहे वरून आजचा आपला रस्ता. नर्मदे हर. थोडंच पुढे चालून आल्यानंतर आता ओढ्याचा एक संगम आहे आणि ओढ्याचा संगम क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचंय. थोडा रिस्की रस्ता दिसतोय. इथं मैयाचा संगम, इथं हा असा ओढा. बघूयात आता रस्ता कसा आहे ते. इथे नर्मदा मैया आहे आणि इथूनच हा ओढा आहे. या ओढ्यातून आपल्याला क्रॉस करायचं आहे.
तिथून दगड दिसत आहेत, तिथून रस्ता आहे वाटतं क्रॉस करायला. नर्मदे हर. शेवाडाचा रस्ता आहे. आणि पोलीस काका खराडे बाबा त्या पलीकडे पोहोचलेत आणि इथे तिघ मैया जात आहेत. आणि इकडं आपली नर्मदा मैया. नदी क्रॉस करून आलोय आपण आता दुसऱ्या काठाला आणि इथून वरती चढतोय. सगळे सुखरूप चढलेत. एक 6-7 किलोमीटर चालून आल्यानंतर आता आपण बसलोय आश्रमाच्या खालीच विश्रांतीला. सकाळी सकाळी थकून गेलेत वरून पहिलेच आजारी आपण, त्यात थकवा पण आलाय. आता थोडा विश्राम घेऊयात आणि परत पुढच्या मार्गाला जाऊयात. नर्मदे हर. धारेश्वर महादेव मंदिर भोजन प्रसादीची साठी आपण इथे आलोय आणि इथे भोजन प्रसादी करून आपण पुढच्या मार्गाला जाणार आहोत बडवाला. मंदिर परिसर असा आहे. मंदिराचं दर्शन या तुम्ही. अशा प्रकारे शिवमहापुराण कथा चालू आहे. तिथं सगळे शिवमहापूजन कथेचा आज कलश यात्रा आहे. नर्मदे हर मैया. गावकरी एकदम उत्साहाने हे करतायत. नर्मदे हर मैया. आपण आता चालत चालत आलो आहोत कपास्थल या गावात. दुपारी 1:30 वाजले आणि आपल्याला सकाळपासून निघालो आपण चालायला. एनर्जी खूप डाऊन झाली आहे. बरं नाही, आता आपण ब्लड टेस्ट दिलाय. रिपोर्ट अजून यायचे. रिपोर्ट फक्त नॉर्मल यावे एवढीच इच्छा आहे. मैया चरणी नर्मदे हर. पवित्र धाम. आपण आलोय बडवा सिटी मध्ये. कारण आज फोटो काढायचे बाप्पांचे बिलकुल व्हिडिओची इच्छा नव्हती. बरं नव्हतं वाटत. गोळ्या घेतल्या दुपारून. बस चाललो. पाय दुखत होते म्हणून डायरेक्ट घेऊन पोचलो आता आपण बडवा सिटीमध्ये.
ट्रॅफिक आहे, सायंकाळचा रस्ता एरिया आहे. बडवाच्या बाजारपेठ गल्लीतून जातोय आपण. इथं शीख लोकांचा उत्सव चालू आहे. नर्मदे हर. शीख लोकांचा उत्सव चालू आहे तिकडं. श्री एकदा जैन मंदिर. आणि तर सरळ आपण छोटी गल्ली बोळातून जातोय. पुढे जाऊन श्री सराफ ज्वेलर्स या दुकानाला आपल्याला सरळ जावं लागतं. डाव्या हाताला वाढायचंय, मग पुढे जायचंय. भोजन प्रसादीला बसलेत आपल्या परिक्रमा. भजन और भोजन आराम से कीजिए. हे सगळे परिक्रमा सभी जानते हैं महाप्रभु की परिक्रमा का संकल्प आपने लिया है और माँ रेवा की आप पद यात्रा कर रहे हैं. बहुत ही इसके लिए आप स्वागत योग्य हैं, धन्यवाद के पात्र हैं और बहुत सबसे ज्यादा आप सौभाग्यशाली हो कि आप माँ नर्मदा की परिक्रमा कर रहे हैं. इसी कड़ी में आज आप माँ नर्मदा के तट पे हमारा शहर जो विराजमान है, जो नागेश्वर की नगरी से नाम से जाना जाता है, और गोपाल मंदिर के परिसर में आप जहाँ खड़े हैं, जिसे बड़वा शहर कहते हैं, और हमारे गोपाल मंदिर, बाल गोपाल मंदिर के जो परिसर है, उसमें आज आपने भोजन प्रसादी ग्रहण की है. आप सभी परिक्रमा वासियों को भोजन प्रसादी ग्रहण कराना एक सौभाग्य की बात होती है. आज जिनकी तरफ से हमारे हम फाउंडेशन के सदस्य द्वारा आपको भोजन कराया गया, मैं उनसे आपका मिलवाना चाहता हूं. हमारे गोपाल गोयल जी जो कि यहाँ खड़े हैं आपके सामने, और वो उनकी पत्नी श्रीमती रश्मि शीतल गोयल जी हैं. उनका परिवार भी यहाँ आया हुआ है, और उनके आज हमारे जो गोपाल गोयल जी, उनका जन्मदिन भी है. आप सभी परिक्रमा वासियों में मां नर्मदा का वास है. आप सभी बहुत अच्छी यात्रा कर रहे हैं. तो इस पड़ाव पे आज हमारे गोपाल भाई गोयल को आप सभी दोनों हाथ उठाकर नर्मदे हर बोलकर माता जी का आशीर्वाद दे. इनका जीवन दीर्घायु हो, उन्नतशील हो और काफी तरक्की करे. बोले नर्मदे. आपको एक जानकारी और मैं बताना चाहूंगा कि ये जो भोजन प्रसादी भंडारा चल रहा है, ये गोपाल मंदिर के जो महंत हमारे श्री हनुमान दास जी महाराज जी हैं, उनके सानिध्य में चल रहा है. और इस भंडारे को माँ नर्मदा परिक्रमा रेवा समिति द्वारा संचालित किए जाती है, जिसके सदस्यगण भी हमारे साथ में उपस्थित है. और उनके द्वारा सुबह से लेके रात तक सेवा की जाती है परिक्रमा वासियों की. हम उनका भी धन्यवाद आभार देते हैं कि वो हमारे हम फाउंडेशन को यहाँ पे समय समय पर अपनी सेवा करने का अवसर प्रदान करते हैं. सभी का बहुत बहुत धन्यवाद. नर्मदे. अब मैं गोयल परिवार और हमारे हम फाउंडेशन के सदस्य और रेवा समिति के सदस्य, और एक चीज और बताना चाहूंगा कि हमारे जो कि यहाँ राजू भाई रोकड़िया जी हैं और हमारे संदीप जैन जी हैं जो कि यहाँ उपस्थित हैं, उनके द्वारा भी प्रतिदिन यहाँ पर जब भी समय मिलता है आप परिक्रमा वासियों को जलेबी वितरण की जाती है. उनके द्वारा भी सेवा की जाती है. आप सभी इनको भी आशीर्वाद प्रदान करें. और आज इनकी धर्म पत्नी जी ने खुद जलेबी बनाई थी जो आप लोगों को आज वितरण की गई थी. आप सभी उन्हें भी आशीर्वाद प्रदान करें. मैं सभी से चाहूंगा, और मेरी तरफ से एक विनती है, बोलिए कि खरगोन वाले
बड़े दिल वाले हैं। सभी परिक्रमा वासियों का मैं फूल इधर बुलवा ले, गोयल जी फूल ले ले, और लो फूल इधर ढामा लिया आगे, इधर लिया, सबको लो, सभी को लो, सभी को दो, इधर दो। ये बीच में कोई नहीं घुसेंगे, अपनी जगह से खड़े होकर परिक्रमा वासियों पे आप ये पुष्प वर्षा करेंगे। ये लो सभी परिक्रमा वासियों का स्वागत करें, अच्छे से फूल वर्षा करें। और मैं कोयल परिवार से निवेदन करना चाहूंगा कि वो परिक्रमा वासियों के चरण छूकर आशीर्वाद प्राप्त करें। बोला नर्मदे। अब आगे की जानकारी के लिए आप वहाँ पर आ जाइए, आपको नक्शा समझाएंगे, तो आप वहाँ पर आ जाइए 2 मिनट और। नर्मदे यार, जिन्हें भी आगे के पैदल मार्ग की बस की जानकारी चाहिए वो यहाँ आ जाए। पैदल आगे के मार्ग की जानकारी और बस की जानकारी के लिए यहाँ आ जाए। जय महाराष्ट्र। नमस्कार। अरे करने दीजिए। नर्मदे हर माता जी नहीं। नर्मदे हर भैया आप सब लोगों का सहयोग से है ना, वो सहयोग मिलते हैं। मंदिर के दाहिने हाथ से होकर ये मकान बन रहा है, यहाँ से अपने को आगे जाना है। हम सुबह मकान के पास से पतला सा रास्ता है, जहाँ 2-3 पेड़ियाँ है, वहाँ से नीचे उतरेंगे तो ये राम सेतु पुल मिलेगा। वहाँ से ऊपर चढ़ेंगे, फिर 4-5 किलोमीटर आगे चलेंगे, फिर चोरा नदी आएगी, यहाँ से पार कर सकते हैं। यहाँ पुल बना हुआ है, बाल भोग भी मिलेगा, चाय प्रसादी भी मिलेगी। चाय प्रसादी सुबह यहाँ भी एक बार 6:30 बजे मिलेगी, उसके बाद यहाँ पे मिलेगी। चाय प्रसादी के बाद छोटा सा घाट चढ़ना है, घाट के बाद 2 रास्ते बनते हैं, एक सुलगांव से होकर जाने का, एक चवन ऋषि आश्रम होकर जाने का। चवन ऋषि आश्रम 10 किलोमीटर दूर है, सुलगांव यहाँ से 9 किलोमीटर दूर है। इधर चवन ऋषि की तपस्या स्थल है, एक प्राचीन चमत्कारी कुंड है, महादेव मंदिर है, हनुमान मंदिर है, बहुत बड़ा परिसर रहेगा जिसमें रुकने की भोजन की व्यवस्था है। इधर जाएंगे तो इधर भी पूरा गाँव है सुलगांव, वहाँ पे राम मंदिर है, वहाँ भी भोजन की रुकने की सब व्यवस्था लगी है। यहाँ तक के दोनों मार्ग पक्के डामर रोड के बने हुए। यहाँ से आगे चलते 10 किलोमीटर कच्चा मार्ग होते हुए कुंडी आते हैं, ये कच्चा मार्ग है। इधर चवन ऋषि आश्रम से भी दर्शन करके वापस आते हैं, फिर पक्का मार्ग छोड़ देते हैं और कच्चा मार्ग होते हुए कुंडी आते हैं। ये 13 किलोमीटर है, ये मार्ग 4 किलोमीटर लंबा है और ये वाला छोटा है। जैसी सुविधा हो उधर से जा सकते हैं, जो पहली बार आए वो आश्रम होकर के आते हैं। कुंडी के आगे फिर बढ़ेंगे, ये सब पक्के मार्ग पर स्थित है। ये पूरा डामर रोड है, पक्का मार्ग है। अरारिया में करार नदी है, यहाँ भी पुल बना हुआ है और पुल के नीचे शॉर्टकट रास्ता भी है, वहां से भी जा सकते हैं। करारिया में जो करार नदी है वो पुल पार करते हैं, फिर 8 किलोमीटर का जंगल का मार्ग मिलता है। 8 किलोमीटर जंगल मार्ग है, जिसके पार करने में पिपरी गाँव आता है। ये भी बड़ा अच्छा आश्रम है, यहाँ भी नर्मदा आश्रम है, भोजन प्रसादी रुकने की अच्छी व्यवस्था लगी हुई है। पिपरी गाँव से 1 किलोमीटर आगे पक्के मार्ग पर सीता माता मंदिर है, तो आरती की आश्रम भी बोलते हैं, नरकुल जन्मेश्वरी भी बोलते हैं, 2 नाम है इसके। यहाँ से आगे पक्के मार्ग पर रतनपुर है, फिर बावड़ी खेड़ा है। बावड़ी खेड़ा से 5 किलोमीटर जंगल का कच्चा मार्ग है, जिसके आखिर में एक लकड़ी का पुल भी आता है। सभी के चित्र यहाँ साइड में बने हुए हैं। लकड़ी का पुल पार करते हैं तो जयंती माता मंदिर पहुंचते हैं। ये बड़ी जयंती माता है, एक जयंती माता यहाँ बड़वा में भी है, जो आगे 2 किलोमीटर आगे आती है। यहाँ भी दर्शन करते हुए नदी के किनारे से जा सकते हैं। यहाँ जयंती माता पे रात्रि विश्राम ही होता है। यहाँ से अगला आश्रम पामा खेड़ी है, जो 17 किलोमीटर, बीच में कोई आश्रम नहीं है। एक हनुमान जी का होटल है, जहाँ चाय बिस्किट सेवा होती है, जिसे कोई अपन लक्कड़ कोट की झाड़ी बोलते हैं, जो रतनपुर बावड़ी खेड़ा से चालू होती है, पामा खेड़ी में खत्म होती है। यहाँ से हाईवे चालू हो जाता है, जिससे आगे धर्मेश्वर महादेव, मिर्जापुर, टिपरस होते हुए नेमावर पहुँचते हैं। नेमावर इस ओर से 120 किलोमीटर पड़ता है। ये पूरा मार्ग दिन में चलने के लिए पूरी तरह सुरक्षित
सुरक्षित है, ज्यादा जंगली जानवर का दिन में भय नहीं है। और जितने भी गांव लिखे सभी में छोटे बड़े आश्रम लगे हुए हैं, सभी गांव वाले इसी मार्ग से आते जाते रास्ते में मिलते हैं। ये लीजिए। दक्षिण